नमस्कार मित्रांनो. तर चला आपण बघूया शेवाळ्या कसं बनवतात. तर हे बघा, आपण याच्यामध्ये मैदा घेतला आहे, रवा घेतला आहे आणि त्यानंतर सगळं मिक्स केलं आहे. नंतर पाणी टाकलं आहे आणि आता आपला उंडा मळायला चालू होत आहे. तर हे बघा कसा उंडा मळत आहे. उंडा मळवण्यासाठी आपले मिश्रणच आहे, आपण हाताचा उपयोग करत नाहीत. तर हे बघा, परत थोडं थोडं पाणी टाकायचं वरून, जेणेकरून उंडा मोकळा होईल. बघा, बघा उंडा मळत आहे अशा प्रकारे. आता आपण याला लांबट्या करायला घेणार आहोत. तर हे बघा, चेकिंग चालू आहे. उंडा मळला नाही चांगल्या प्रकारे. उंडा मळला नाही आहे, परत 5 मिनिट आपण मळूया. परत पाणी टाकलं आहे. अशा प्रकारे आपण पाणी टाकतो. उंडा मळवणं चालू आहे. कमीत कमी उंडा 10 ते 15 मिनिट आपण मळू शकतो. तर आता आपण उंडा मळणा झाला आहे, तर आपण त्याला बाजूला काढूया. तर हे बघा, आपण त्याला काढणार आहोत. तर हे बघा, उंडा काढण्यासाठी टप आहे आपला. उंडा आपण काढला आहे. आता याला मिश्रणमध्ये टाकूया. लांबटे शेवाळ्या बनवण्यासाठी टाकूया. हे बघा, मिश्रण चालू केले आहे. चालू केल्याच्या नंतर हे बघा, आपण फर्स्ट टाईम उंडा टाकत आहे, म्हणजे पहिल्यांदाच पडत आहे. हे बघा, आपले शेवाळ्या बनवण्याचे मिश्रण बघा. हे बघा, खालून शेवाळा बनत आहे. हे बघा, किती शेवाळ्या बनतात आपल्या. शेवाळ्या खाली यायला सुरू होतात. हे बघा, अशा प्रकारे आपण उंडा टाकू शकतो. त्याला वरून थोडं प्रेशर द्यावं लागतं, दाबावं लागतं. बघा, शेवाळा होत आहे. बघा, बघा, याला उंडा थोडा सुरावा लागतो, जेणेकरून तो खाली जाईल. हे बघा, आपण याला खालून तोडून घेणार आहोत दोरीवर सुकवण्यासाठी. तिथे बघा, तोडला आहे. हे बघा, आपली अशा प्रकारे दोरी आहे सुकवण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे आपण त्या शेवाळ्या सुकवतो. हे बघा, शेवाळ्या कशी सुंदर आहेत, किती भारी वाटले बघा. जरा आपण परत बघूया कशा बघतात शेवाळ्या बनवतात.
चालू आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी खालील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.